मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेस आजपासून प्रवाशांच्या सेवेत येणार आहे। मध्य रेल्वेवर 6वी वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जालन्यामध्ये कार्यक्रमाला उपस्थित राहतील। तर बुधवार वगळता वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून 6 वेळा धावेल। सीएसएमटीहून एक्सप्रेस दुपारी 1:10 सुटणार आहे। दत्ता कनवटे माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। दत्ता, आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वंदे भारत एक्सप्रेसला सुरुवात होणार आहे। नक्कीच सुमित, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने वंदे भारतला सुरुवात होणार आहे। ही वंदे भारत आहे कशी याचं आकर्षण मराठवाड्यातल्या अनेक लोकांना लागलेलं आहे। तीच वंदे भारतच्या ट्रेनच्या आतमध्ये मी आलेलो आहे। आपण बघू शकता की एकदम सुसज्ज अशा स्वरूपाची ही ट्रेन आहे। आसन व्यवस्था चांगली करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रचंड चांगली स्वच्छता जी आहे ती या ट्रेनमध्ये असणार आहे। बसण्याच्या ज्या खुर्च्या आहेत त्या कशा स्वरूपाच्या आहेत त्या सुद्धा आपल्याला मी दाखवतो। जर खुर्चींवरती बसलं तर अगदी आरामदायक लांबचा सुद्धा प्रवास करता येणार आहे। काही सीटसाठी अशा स्वरूपाची टेबल सुद्धा देण्यात आलेली आहेत। त्या टेबलला फोल्डिंगची व्यवस्था आहे। खाण्यासाठी पिण्यासाठीची जी व्यवस्था आहे ती या ठिकाणी करण्यात येते। त्याचबरोबर या ठिकाणी चार्जिंग, आपल्याला जर प्रवासाला निघालो तर चार्जिंग कुठे आहे असा प्रश्न पडतो। मात्र प्रत्येक सीटच्या खाली या ठिकाणी चार्जिंगसाठी पॉवर पॉइंट देण्यात आलेली आहेत। प्रत्येकाला एक वेगळं स्वतंत्र या ठिकाणी सॉकेट देण्यात आलेला आहे। त्या ठिकाणावरून चार्जिंग सुद्धा करता येऊ शकते। लगेज ठेवण्यासाठी, सामान ठेवण्यासाठीचा जो स्पेस आहे तो स्पेस सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता की मोठा स्पेस देण्यात आलेला आहे। बाहेरचा जो व्ह्यू आहे तो सुद्धा चांगल्या पद्धतीने पाहता यावा याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। अशा मोठ्या ज्या खिडक्या आहेत त्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। पूर्णपणे बाहेरचा जो दृश्य आहे ते सगळ्यांना पाहता येणार आहे। सामान ठेवण्यासाठीचं वेगळं जे आहे ते चांगलासा स्पेस सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। प्रत्येक ठिकाणी अशा स्वरूपाचे दरवाजे आहेत। प्रत्येक डब्यांमध्ये, दोन्ही डब्यांमध्ये ते सुद्धा काचाचे आणि सुंदर डब्बे आहेत। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे टॉयलेटची प्रत्येकाने कसं असावं रेल्वेमधलं याबद्दल चिंता असते। मात्र या ठिकाणी सुसज्ज आणि सुंदर स्वरूपाचे टॉयलेट सुद्धा इथं देण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचे दरवाजे सुद्धा व्हीआयपी स्वरूपाचे आहेत। एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाताना कुठलाही अडथळा होणार नाही, अडचण येणार नाही अशा स्वरूपाचा जॉईंट जो आहे तो सुद्धा डब्यांमध्ये देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर दुसरा डब्बा बघितला तर तो सुद्धा सुसज्ज आहे आणि ऑटोमॅटिक हे सगळे दरवाजे आहेत जे ऑटोमॅटिक पद्धतीने या ठिकाणी खोलले जातात। काही वेळात या ट्रेनचं उद्घाटन होणार आहे। तर डॉग स्क्वॉडकडून या ठिकाणी या ट्रेनची तपासणी सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि एक सुंदर सुसज्ज ट्रेन जी आहे ती आजपासून मराठवाड्याला मिळते आहे। मराठवाड्याच्या नागरिकांचं मुंबईला जाण्याचं आणि आरामदायी पद्धतीनं सुसज्ज पद्धतीनं जाण्याचं स्वप्न आजपासून साकार होणार आहे। सुमित, नक्कीच धन्यवाद तुम्ही